मला असं वाटतं की आता जे अभिजित दिपके आहेत ते आंबेडकराईट आहेत, बुद्धिस्ट आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला ते मांडणारे आहेत. त्यामुळं मी दिपकेला माझी सूचना आहे की त्यांनी आता वेगळा कॉक्रोच जनता पार्टी चालवण्यापेक्षा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये आलं पाहिजे. आणि आपण अनेक प्रश्नांवरती आम्ही लढे दिलेली आहे. अन्याय जिथे होतो तिथे आम्ही मंत्र्यावरून चूप असतो असं अजिबात नाही आहे. अन्याय झाला तर तो अन्याय उकरून काढून त्याच्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीच आमची सत्ता आहे. पण आम्ही सत्तेमध्ये आहोत म्हणून आम्ही काही सगळे प्रश्न विसरलो असं अजिबात नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की दिपके सारखा जो नौजवान आहे, ऍक्टिव्ह आहे, त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये जर तो आला तर त्याला त्याच्यावर मोठी जबाबदारी आपण देऊ शकतो. आणि त्याला रिपब्लिकन पक्षाच्या युथचा राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे नक्की कधी जर नंतर अशी वेळ आली तर नक्की मी त्याची चर्चा करेन, पण त्याने हा विचार करावा अशा पद्धतीची माझी सूचना आहे. राज्यातच नव्हे तर देशामध्ये मतभिन्नता बघायला मिळत आहे. मात्र आता हे उपवर्गीकरणच्या संबंधामध्ये आम्हाला बौद्ध समाजाच्या लोकांना असं वाटतं की आम्ही शिक्षणामध्ये प्रगती केल्यावर आम्हाला जास्त फायदा मिळाला. याचा अर्थ आम्हालाच फायदा मिळाला पाहिजे असं नाही. बाकीच्या जातींना सुद्धा रिझर्वेशनचा फायदा होणं अत्यंत आवश्यक आहे. पण त्या जातीमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. मुख्य म्हणजे जो मातंग समाज आहे, त्या मातंग समाजाला असं वाटतं की बौद्ध समाजाला जास्त फायदा झालेला खरी आहे. पण मातंग समाजाला जर रिझर्वेशनचा फायदा मिळवायचा असेल तर त्यांचं शिक्षणामध्ये प्रमाण वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. आता आरटी नावाची एक संस्था स्थापन करण्यात आलेली अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने, जशी भारतीय संस्था आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, तशी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक संस्था स्थापन केलेली आहे. आणि त्यामध्ये मातंग समाज आणि इतर काही समाजामध्ये आहे. तर त्या समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी आरटीचा उपयोग चांगल्या पद्धतीने होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर आम्हाला असं वाटतं की काही लोकांना असं वाटतं की आमच्यामध्ये फूट पाडू नये. आम्ही सगळे एकत्रित आहोतच. आम्हाला कुणाला फायदा आम्हाला जास्त कमीचा मिळाला असेल, परंतु सर्वांनाच त्याचा फायदा झाला पाहिजे रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. आणि जर वर्गीकरण करायचं असेल करावं, आमची मागणी आहे. त्याचा मात्र समाजाला फायदा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये तरी वर्गीकरण व्हावं अशीच आमची सर्वांची भूमिका आहे. वेगवेगळ्या गटातटात वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरलेले आहेत. मध्यंतरी तुम्ही असो, कवाडे सर असो, यांनी एक मोठं पाऊल उचललेलं होतं, मात्र अजूनही एकत्रीकरण पुढे बघायला मिळत नाही. रिपब्लिकन पक्षाचं एकत्रीकरण बघायला मिळणं अत्यंत समाजाच्या फायद्यासाठी आवश्यक आहे. आणि रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते एकत्र आले पाहिजे. आणि ही भूमिका मी सुद्धा अनेक वेळेला मांडलेली आहे. त्याला जोगेंद्र कवाडे सरांचा प्रतिसादही आहे. या विदर्भामध्ये खोब्रागडे गट अत्यंत स्ट्रॉंग होता, जो गट होता, कवाडेंचा गट होता, आमचा एक गट होता. आणि माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा एक गट या भागामध्ये आहे. त्यामुळं सर्व नेत्यांनी एकत्र यावं ही माझी भूमिका आहे. माननीय प्रकाश आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं आणि पक्षाचं अध्यक्ष व्हावं ही माझी भूमिका आहे. आणि जर आम्ही एकत्रित आलो तर एक आपली मोठी ताकद उभी राहणार आहे. आणि त्या ताकदीचा उपयोग समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सगळ्या न्यायासाठी चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळं ऐक्याच्या संबंधामध्ये माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे. 4 पावलं मागे जाण्याची माझी तयारी आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. पण आम्ही अजून एकत्र येत नाही आहे. भविष्य काळामध्ये आम्ही एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे. आणि आम्ही सगळे एकत्रित आलो तर एक मोठी ताकद आमची उभी राहू शकेल असा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.